नमस्कार. महाराष्ट्राच्या एका दुर्गम खेडेगावात आर्या नावाची 14 वर्षांची मुलगी राहत होती. तिचं आयुष्य अत्यंत साधं होतं, पण आव्हानांनी भरलेलं. तिचं घर छोटंसं होतं, मातीची भिंत आणि छपरावर गवताचं आच्छादन. तिच्या वडिलांचा मुख्य व्यवसाय शेती होता, पण वारंवार दुष्काळामुळे शेतात फारसं उत्पादन होत नव्हतं. त्यामुळे त्यांच्या कुटुंबावर कर्जाचा भार होता. तिच्या कुटुंबात तिच्या वडिलांसोबत आई आणि 2 लहान भाऊ होते. तिच्या आईने घराचा गाडा ओढण्यासाठी हातमजुरी सुरू केली होती, पण तरीही कुटुंबाचं पोट भरणं कठीण होतं. आर्या अभ्यासात हुशार होती आणि तिच्या डोळ्यात मोठी स्वप्न होती, डॉक्टर बनून आपल्या गावाला आरोग्यसेवा देण्याची. आर्या शाळेत अतिशय उत्साही होती. तिच्या शाळेला जाण्यासाठी तिला रोज 5 किलोमीटर अंतर पायी चालावं लागायचं. तिच्याकडे चप्पल नव्हती, त्यामुळे उन्हातान्हात ती अनवाणी चालत जायची. तिच्याकडे पुरेशी वह्या, पुस्तकं नव्हती, त्यामुळे ती मित्रांकडून मागून अभ्यास करायची. शाळा संपल्यावर ती घरी येताच घरकामात मदत करायची. भाऊंची देखभाल, धुणं, भांडं, शेतात काम करणं, असं सगळं करताना तिला स्वतःसाठी वेळ मिळायचा तो फक्त रात्री. ती चुलीच्या मंद उजेडात अभ्यास करत असायची. आर्या 8वीत असताना एक दुर्दैवी घटना घडली. तिच्या वडिलांना अचानक ताप आला आणि ते गंभीर आजारी पडले. गावात डॉक्टर नव्हता आणि दवाखाना जवळच्या शहरात होता. वडिलांना तिथं पोहोचवायला उशीर झाला आणि वेळेत उपचार न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने आर्या खूप अस्वस्थ झाली. तिला जाणवलं की गावातील अनेक लोक योग्य आरोग्यसेवेअभावी मरण पावतात. तिच्या मनात ठाम निर्धार झाला, ती डॉक्टर होईल आणि आपल्या गावाला मोफत आरोग्य सेवा देईल. 10वीत असताना आर्याच्या शाळेत विज्ञान प्रदर्शनाची स्पर्धा भरली होती. शाळेतल्या शिक्षकांनी सर्व विद्यार्थ्यांना कल्पक प्रकल्प तयार करायला सांगितलं. आर्याला या स्पर्धेत भाग घ्यायचा होता, पण प्रकल्प तयार करण्यासाठी लागणाऱ्या साहित्याला तिच्याकडे पैसे नव्हते. तिने खूप विचार केला आणि घरातील जुन्या वस्तू, लोखंडी तुकडे आणि मोडक्या बादल्या वापरून एक प्रकल्प तयार केला. तिचा प्रकल्प पाण्याचा शुद्धीकरण प्रकल्प होता. गावात पिण्यासाठी स्वच्छ पाणी नव्हतं, म्हणून तिने स्वस्त आणि सोपा पद्धतीने पाणी शुद्ध कसं करता येईल यावर काम केलं. तिचा प्रकल्प खूप कौतुकास्पद ठरला. जिल्हा स्तरावर तिचा प्रकल्प पहिला आला आणि तिला शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळाली. 10वी उत्तीर्ण झाल्यानंतर ती पुण्याला मेडिकल अभ्यासक्रमासाठी गेली. शिष्यवृत्तीमुळे तिला शिक्षणाचा खर्च भागला, पण शहरातील जीवन तिच्यासाठी खूप वेगळं होतं. तिला इंग्रजीत संवाद साधणं अवघड वाटायचं, पण ती झगडत राहिली. ती झोपडपट्टीत राहायची, रोज केवळ 2 वेळचं साधं जेवण खायची आणि उर्वरित वेळ अभ्यासात घालवायची. आर्या कधीही शैक्षणिक क्षेत्रात मागे राहिली नाही. तिचा दिवस सकाळी लवकर सुरू व्हायचा आणि ती रात्री उशिरापर्यंत अभ्यास करायची. ग्रंथालयात तासनतास अभ्यास करून ती वैद्यकीय अभ्यासक्रमातही चमकली. 5 वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर आर्या डॉक्टर झाली. वैद्यकीय शिक्षण संपल्यानंतर अनेक खासगी रुग्णालयांनी तिला मोठ्या पगाराची नोकरी देऊ केली. पण तिने आपलं स्वप्न लक्षात ठेवलं, आपल्या गावात परत जाण्याचं. ती आपल्या गावात परतली आणि एका छोट्या खोलीत दवाखाना सुरू केला. सुरुवातीला लोकांना तिच्यावर विश्वास बसत नव्हता, पण हळूहळू तिच्या उपचारांमुळे गावकऱ्यांचा विश्वास वाढला. ती गरीब रुग्णांकडून पैसे घेत नव्हती आणि औषधही स्वखर्चातून उपलब्ध करून देत होती. तिने गावात मोफत आरोग्य शिबिरं भरवली आणि लोकांमध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती केली. आर्याच्या अथक प्रयत्नांमुळे गावकऱ्यांचं आरोग्य सुधारलं. लहान मुलांचे मृत्यू कमी झाले, आजारांचं प्रमाण घटलं आणि लोक अधिक आनंदी झाले. तिच्या यशामुळे इतर मुलींना शिक्षणासाठी प्रेरणा मिळाली. आर्या केवळ एक डॉक्टर नव्हती, तर गावासाठी एक नायक ठरली. शिकवण. आर्याची कहाणी शिकवते की परिस्थिती कितीही कठीण असली तरी मेहनत, जिद्द आणि इच्छाशक्तीने कोणत्याही स्वप्नाला सत्यात उतार करता येतं. तिचा प्रवास हा केवळ तिच्या यशाचा नव्हे, तर समाजाच्या उन्नतीचा प्रवास आहे. धन्यवाद.